जास्त आवाज नाही आला. हॅपी दिवाळी. हे गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आज आहे दिवाळी म्हणजे लक्ष्मी पूजन. तर माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना हॅपी दिवाळी. तर आज दिवाळी कशी साजरी करतो हे तुम्हाला मी या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. आणि कसे फटाके फोडतो आणि आम्ही कशी पूजा मांडतो आणि दुकानात कशी पूजा करतो हे सगळं तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. आणि आज म्हणजे मी लास्ट टाइम दिवाळीचा ब्लॉग बनवला होता म्हणजे 2 वर्ष आधी. सो डायरेक्ट आज ब्लॉग बनवतोय आणि खूप असं भारी फील होतंय. आज दिवाळी म्हणल्यावरती अंगात एकदम जल्लोष आहे. आणि आज मस्त फटाके वगैरे फोडू आणि घरात काय काय डेकोरेशन केलंय आणि बाहेर लाइटिंग वगैरे कशी लावली, घर कसं सजवलंय तुम्हाला मी दाखवणार आहे संध्याकाळी. सो आता मी थोडं सामान आणायचंय किंवा मंदिरात जायचंय पाय पडायला. सो आता मंदिरात पाय पडायला जाऊ आणि बघू रोडावरती कशा दुकानं लागलेलं आहे आणि दुकानात पण जायचंय. सो आता मी रेडी झालोय. मस्त आउटफिट आहे हा. संध्याकाळी दिवाळीचा वेगळा आउटफिट आहे. सो यस, आजची दिवाळी एकदम फुल जल्लोषात करू या. मंदिरात आलो पाय पडायला. आता पाय पडू. हे आमचं वैरेवरचं मंदिर आहे देवीचं. तिथं हार बांधला चालू नवीन, जुना काढून टाकला आणि नवीन हार आहे इथं बांधू. आता इथं रांगोळी पण काढलेली आहे आणि इथं हार पण लावलाय. आता मध्ये पूजा करू. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. ट्रक भरून शुभेच्छा सगळ्यांना. सगळ्यांना ट्रक भरून शुभेच्छा. मस्त मस्त कपडे घातल्या. बाहेर ठेवायला आता इथं पुरी पूजा मांडलेली आहे. इथं देवीची पूजा मांडलेली आहे. इथं गणपतीचा फोटो, लक्ष्मी सरस्वतीचा फोटो, स्वामी समर्थाचा फोटो पण आहे आणि इथं तुळजाभवानीची मूर्ती पण आहे. इथं घोडा गवळण ठेवली, इथे घोडा गवळण आणि इथं बोळके ठेवले आणि त्याच्यामध्ये प्रसाद ठेवलेला आहे लाय बताशाचा. इथं फुलं आणि बर्फी पाना किती सुंदर आहे. आणि अशी आमची दुकानातली पूजा. तर आताच दुकानातली पूजा केली. इथं पूजा मांडलेली पूर्ण आणि हा यो पण होता. आणि इथं आमचे सामान आहे त्याची पण पूजा केलेली आहे. फ्रीज वगैरे काटा ते हे फ्रीज आणि मस्त पूजा मांडलेली. आता घरी जाऊ आणि घरची पूजा करू. घरची पूजा कशी आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो. तर आता मी घरी आलो. आता इथं मी घर आवरलं होतो म्हणजे घर नॉर्मल आत्ताच आवरलं. पहिलं आवरलं थोड्या दिवसाआधी. सो आता इथं पूजा मांडायची आणि वरचं पॅच थोडा इग्नोर करा कारण ते थोडं भिंतीचं निघलेलं आहे. सो आता इथं पूजा मांडू आणि असं घर आवरलेलं आहे नॉर्मल. आणि रांगोळी पण यावेळेस छोटी काढलेली कारण दुपारी पाऊस येऊन गेला त्याच्यामुळं काहीच नाही करता आलं. आधी रांगोळी काढली ती पुसून गेली त्याच्यामुळे नंतर छोटीच काढली. आणि थोड्या वेळातच मी तुम्हाला डेकोरेशन दाखवतो आणि लाइटिंग दाखवतो, कंदील पण दाखवतो आणि पूजा पण दाखवतो की कशी आहे. सो आता मी पूजा मांडतो आणि पहिले तर आवडतो भाई मी लई असं काय झाला घाम झालोय. मी दुकानात पूजा केली, परत गोल्यासोबत गेलो फटाके आणायला. सो आता घरी आलोय. आता पूजा मांडतो, कपडे चेंज करतो आधी आणि मग तुम्हाला पूजा दाखवतो आमच्या घरची कशी आणि आम्ही डेकोरेशन कसं केलंय. घराला लाइटिंग ते पण लावली, फटाके फुटताय. सो त्याच्यामुळे लवकर आवरू. पूजा मांडू आधी. इथं पूजा मांडतो. हा सोफा इथं होता, मी इथं लावला. सो असं बरं वाटतं थोडं त्याच्यामुळे इथं लावून दिला आणि स्पेस पण जास्त भेटतो इथं पूजा मांडायला. त्याच्यामुळं ब्लॉग पण मला शूट करायला लागतो, आवरावरी पण मलाच करायला लागते, दुकानात पण सगळं मला आवड लागतं. त्याच्यामुळे थोडंसं हे होऊन जातं, धावपळ होऊन जाते. आता मी आवरतो. 10 minutes later. तर फायनली मी रेडी झालेले. माझा आउटफिट कसा वाटतंय नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि पहिल्यांदा स्वतःच्या पैशाचे कपडे घेतलेले आयुष्यात, पहिल्यांदा दिवाळीला स्वतःच्या पैशाचे कपडे घेतलेले. कुर्ता ओढणी आणि पॅन्ट घेतलेली आणि शूज वगैरे पण घेतले. भाई 7,000 रुपयाला दिवाळी गेली मला यावेळेस. माझ्या पैसे पहिल्यांदाच घरच्यांसाठी कपडे घेतले ते. सो आता इथं पूजा मांडू. थोडं सामान आणलंय, अजून सामान आणायचं बाकी आहे. हे फटाके बघा ना किती आणले दादा गंगापूरला गेला होता फटाके आणायला. किती फटाके आणले भाई भाऊ एवढे.
आता हे फटाक्याची पूजा करायला लागेल, त्याच्यानंतर फटाके फोडते. आणि मासे पण आले आमच्या घरी. कर काही दिवाळी बिवाळी नसते काय? नाही ना, म्हणून ते इकडं हा पूजा विजा करायची काय काय नाही हा. अरे मग का म्हणते करायचे ना दिवाळी दिवशी पण इकडं का? म्हणजे मी दररोजच येतो रे. अरे बरं असं हिंडावा नाही दिवाळी दिवशी घरी बसा स्वतःच्या. हा बसू नाही वाटत मला. कोण बसू नाही वाटत? पाहून तो बसतो का? मी माझ्या घरीच आहे. 12 वाजता आमच्या इकडे ते काम धंदे राहता. आता काय काम धंदे होते? चिवसारी पुढे घ्यायचे काम सो आता आम्ही दोघं मिळून इथं पूजा मांडणार आहे. भाऊ शूट करणार आहे आणि मी पूजा मांडणार आहे. सो आता पूजा मांडूया. तर आता हे फटाके ना तिथं एका लाईनीमध्ये मांडून घेऊ. तोपर्यंत पप्पा पण येऊन जातील. बडी पेटी बडी पेटी. किती शॉट आहे? किती शॉट आहे? 30 मित्रांनो, 30 शॉटचा खपके आणले. रवी शेटणी लय मोठी दिवाळी केली आहे फटाक्यांमध्ये. आपण कपडे घेतले. हो हे फटाके बघा किती आणलेले. सद्दामचे पाकिट आहे. 1 2 3 4 5 6 1 7 सद्दाम. 3 छोट्या लड, 2 2 शॉट, हा एक तिसरा एक, ती मोठी लड एक आहे. आणि हे किती शॉट आहे पण हे 1 2 3 4 5 हे 5 एक शॉट आले. तो 30 शॉटचा आहे. आणि ते पॉपअप माऊसाठी. आणि ही कलर कोटी पुरे 2000 रुपये फटाके. दादा गेला होता गंगापूरला, तिथं मोठं होलसेल मार्केट आहे. तिथून दादानं फटाके आणलेले मस्त मोठे मोठे एवढे. आता त्याच्यातलं आपल्याला काय देतो काय माहित. जे भेटन ते आपण फोडून घेऊ. आणि आमचं घर कसं दिसतंय नक्की कमेंट मध्ये सांगा. सांगा बरं का, करा बरं का कमेंट लगेच. याच्या तोंडाकडे पाहून लगेच कमेंट करा तुम्ही. मला करा नाही. अरे घरी दारी बसा. अरे मला बोलून आणतात ना डायरेक्ट. या उन्ही बा हे कपडे घेतले त्या दिवशी आम्ही शॉपिंगला गेलो त्या दिवशी. आणि मी हा आउटफिट घेतला होता, कुर्ता आणि हे ओढणी. ही रांगोळी काढली जातं मम्मीनी छोटी छोटी. आता म्हणजे थोड्यानं काढली छोटी छोटी रांगोळी. आणि हे तोरण आणले होते त्या दिवशी आम्ही शॉपिंगला गेलो तेव्हा. त्या दिवशी 4 तोरण आणले होते. गोल्यान 2 आणले होते, मी 4 आणले होते. सगळे हे लावले. आणि पहिले जे जुने ते घरामध्ये लावून दिले मी. आणि हा आकाशकंदील बघा. अरे आकाशकंदील चमकतोय. फटाके फुटताय रा. आमची पूजा बाकी अजून, त्याच्यामुळे आम्ही फटाके नाही फोडत आहे. दिवे लावले इथं खाली पण एकदमच छोटी रांगोळी काढलेली. पाऊस आला त्याच्यामुळं. तिथं एक दिवा आहे. ही लाइटिंग आत्ता लावली. लाइटिंग 2-3 दिवस झाले. आणि तिथं पण बाजूला मस्त लाइटिंग लावली रंगीतरंगी. या माळा आहे ना तिथे लावते म्हणजे डेकोरेशन मध्ये चांगलं दिसेल. आत्ता सुचलं मला हे. लेट करंट आहे आम्हाला. लेट करंट आहे आम्हाला. ऐन टायमावर सांगत सुरू. रेडी टू गो. आता पप्पा आले का पप्पा पूजा मांडतील. मग नंतर लगेच फटाके फोडवतो. इथं फटाके मांडले. इथं देवीचा फोटो ठेवला. हे सगळं सामान आणलेलं आहे. आता पप्पा आल्यावर पप्पा पूजा करील. इथं मी हे तोरण लावले शिवाजी महाराजची इथं फ्रेम. आणि ही लाइटिंग लावली मी आत्ता. किती भारी दिसते बस. फक्त हे थोडं इग्नोर करा असं एवढं. बाकी सगळं किती भारी वाटतंय बघा. हो इथं स्वस्तिक काढून श्री महालक्ष्मी नमः. मला वाटलंच. हॅलो हाय हॅपी दिवाळी. काय म्हणता? का आमची पण पूजा बघा. बोल मला बोल. आता सगळी पूजा झालेली.
आता आरती बाकी अजयाची सर्वांगी सुंदर उडचेंदुराची गंगे दळगे माळ गळा शोभे माळ मुक्ता फळाची महालक्ष्मी आली हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम राम श्री ज्ञानदेव कोण यांचं का फोटो काढायचे फोटो काढायचं सगळ्याला चांगला आशीर्वाद इथं फटाके पूर्ण ही पूजा मांडलेली पुरी तिथं मिठाई ठेवली आहे इथं देवीचा फोटो तू घेऊन जाऊ शकतो इथं हे पैसे ठेवले आहे इथं वहीची पूजा केली आहे इथं झाडूची पूजा केली आहे हे थोडं सोन्याची पूजा करायला लागते इथं गणपतीची पूजा करेल तिथं चिल्ल ठेवले आणि असंच पूजा आहे आमच्या घरची तिथं कसं जास्त पैसे ठेवत नाही त्याच्यामुळे गरीबी मध्ये 10, 20, 50, 100 नोटा ठेवल्या आहे 500 नोटा ठेवून देत नाही पप्पा त्याच्यामुळं गरीबी ठेवलंय आणि अशी आमची घरची देवपूजा आणि हे डेकोरेशन मी केलं भाई 5 मिनिटांमध्ये कसं वाटतं ना की काढून सांगा आणि फक्त हे लपून ठेवा बाई ते नका पाहू आणि आता आम्ही फटाके फोडायला चाललोय पप्पा फटाका लावताय 1 शॉट हा मिडल ठेवा हा बस लावा नाही जुगाड़ कर ले भैया कर ले तू जुगाड़ हाँ लावा जाऊन लावा ना ते खाली थोडी फुटणार आहे खाली नाही फुटत ते वरती फुटत नाही लावा अरे लावा ना 2-3 वर्षानंतर फाटे फुट राहिले सेट हॅपी दिवाळी यारलेच कमी होत इथं शॉट लावण्यासाठी गाडी काढणं चालू आणि इथं 30 शॉट लाव द्यालो बस लावा फटाके 1 फटाका आहे तेवढा तिकडे घ्या थोडं कोपऱ्यात तिकडं हा बस जरा हॅपी दिवाळी धरा ना लावा ना हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी हॅपी थांब पूर्ण व्हिडिओ घ्या हा लाव हॅपी दिवाळी वर बुडत वर खाल्ले बुडत वर बुडत हा काय भारी आहे जास्त आवाज नाही आला फटाके लावायचा का लाव ना हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी